महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली। या परीक्षेसाठी राज्यभरातून 13,30,101 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। पुणे विभागातून 2,10,435 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। कॉपी रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम हाती घेतलेल्या बोर्डापुढे कॉपीचे गैरप्रकार रोखण्याचे मुख्य आव्हान असणार आहे। सकाळी 11 वाजता राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी पेपर सुरू झाला। पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता। सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या केंद्रांवर परीक्षा देता येईल अशा रीतीने केंद्र जुळणी करून देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांमध्ये 7,75,259 विद्यार्थी आणि 5,42,842 विद्यार्थिनींचा समावेश आहे। 7,241 महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। परीक्षेसाठी राज्यात 2,057 एवढी केंद्रे ठरवण्यात आली आहेत। पुणे विभागामध्ये पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 1,032 कनिष्ठ महाविद्यालय असून लेखी परीक्षेसाठी 207 परीक्षा केंद्रे आहेत। विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून यंदा पहिल्यांदाच मंडळाकडून 2 परीक्षांच्या मध्ये विद्यार्थ्यांना 1 दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे। इंग्रजीच्या विषयासाठी बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धत लागू राहील। या पद्धतीत फक्त पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांमध्ये सुमारे 30% फरक राहू शकेल। उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वस्तुनिष्ठ व्हावे यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच बारकोड पद्धत सुरू आहे। त्यामध्ये विद्यार्थ्याने स्वतःचा बैठक क्रमांक, केंद्र क्रमांक, स्वाक्षरी इत्यादी तपशील नोंदविल्यानंतर बारकोड आणि त्यानंतर ठराविक जागेत होलोक्राफ्ट स्टिकर चिकटवण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे।